नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे. सगळ्या म्हणजे माझ्या बहुतेक मैत्रिणी मला विचारत होत्या की तुझी मशीन कुठली आहे ते सांग, त्याच्याबद्दल काही फीचर्स वगैरे असतील तर सांग, कशी चालते वगैरे ते सांग. तर आज त्याच्यावरतीच मी थोडंसं बोलणार आहे, तेच तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं, ही जी माझी मशीन आहे ती जॅकी कंपनीची आहे. जॅकी कंपनीची आहे. तर मला जी मशीन घ्यायची होती, मी ठरवली होती ती मला जॅकचीच मशीन घ्यायची होती. पण इथे दिव्यात तरी मला ती काही मिळाली नाही. आणि मी भिवंडीला वगैरे खूप ठिकाणी फिरली. भिवंडीला गेली, ठाण्याला गेली, मुंब्रा वगैरे बहुतेक ठिकाणी फिरली. पण मला मुंब्र्याला ठाण्याला काही मिळाली नाही. भिवंडीला भेटली होती, पण तिकडून इथे आणेपर्यंत तिचा जो म्हणजे जी किंमत आहे ती खूप वाढत होती. सगळं डिलेवरी चार्जेस वगैरे सगळे पकडून ती खूप कॉस्टली होत होती माझ्यासाठी, आणि तेवढं मला परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे विचार केला की आपण दिव्यातूनच बघूया कुठे भेटते का. पण दिव्यात पण काही मला भेटली नाही मशीन. आणि भिवंडीला न घेण्याचं अजून एक कारण होतं, ते म्हणजे जर तिला काही प्रॉब्लेम वगैरे आला असता तर माझं काम ठप्प झालं असतं. तिथनं भिवंडीतनं मेकॅनिक येणार, इथे बघणार, जर काही प्रॉब्लेम असेल तर घेऊन जाणार, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाला असता. म्हणून म्हटलं आपण दिव्यातूनच बघूया. तर पूर्ण दिव्यामध्ये फक्त एकच वेंडर मला भेटला, म्हणजे इंडस्ट्रीयल मशीनसाठी. तशा तर साध्या मशीन आहेत त्या बहुतेक आहेत म्हणजे वेंडर, पण ही इंडस्ट्रीयल मशीनसाठी एकच वेंडर आहे. तर त्याला मी सांगितलं की मला जॅकची मशीन हवी. तर त्याच्याकडे होती अवेलेबल, पण त्याला काय माहीत नाही, मला त्याला ही जॅकीचीच मशीन विकायची होती. काय माहीत त्याने काय म्हणजे ते म्हणतात ना, जाऊ दे, मला आता आठवत नाही काय म्हणतात ते. तर त्याने मला एवढं म्हणजे हे केलं, कन्व्हिन्स केलं की मी हीच मशीन घ्यावी. एवढं त्याने अशी आहे, चांगली आहे, मी एवढ्या जणांना दिली आहे, त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे वगैरे असं सांगून त्याने, चला मग म्हटलं आता एवढं तो बोलतोय, ही चांगली आहे, सांगतोय तर आपण घेऊया. जॅक मशीन फक्त मी व्हिडिओमध्ये वगैरेच बघितली होती, असं प्रत्यक्षात कोणाला वापरताना वगैरे बघितली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आता हा सांगतोय एवढं तर आपण घेऊया. आणि त्याने आम्हाला असं पण सांगितलं की याची 2 वर्षाची वॉरंटी आहे. दुसरी कुठली मशीन घेतली तर 2 वर्षाची म्हणजे अजिबातच कशाचीच वॉरंटी येत नाही, पण ह्या मशीनला मी स्वतः वॉरंटी देतो. म्हटलं ठीक आहे, चला आपला पण फायदा आहे, म्हणून मी मशीन घेतली. पण आता ही कशी आहे, काय आहे, तर ते मी आता तुम्हाला सगळं रिव्ह्यू सकट सांगते. तर ही अशी आहे माझी मशीन. साफ वगैरे काही मी केलेली नाहीये. अशी आहे. तर मी तुम्हाला चालू करून दाखवते. तर चालू केल्याच्या नंतर इथे खाली तिला लाईट आहे, आणि हिचा जो स्पीड आहे तो 3700 आहे, शेवटचा 3700 शेवट आहे. त्याच्यानंतर इथे जे आपलं रेग्युलर असतं शिलाईचं ते आहे. पण ह्याचा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जेव्हा आपल्याला शिलाई वाढवायची असते तेव्हा हे इझिली फिरतं, पण आता जेव्हा आपल्याला कमी करायची असते ना तेव्हा हे फिरतच नाही. हे आपल्याला खाली करावं लागतं आणि हे फिरवावं लागतं, आणि ते खूप म्हणजे मला असं वाटतं खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. हे असं खाली करा, त्याच्यानंतर हे पण प्लस दाबावं लागतं. हे दाबा, हे खाली करा आणि मग फिरवा. ते कधी कधी जमत नाही, हात दुखतो. त्याच्यानंतरची ही सेटिंग आहे, जे दिसते तुम्हाला क्लिअर. ही जी सेटिंग आहे ती सुई आतमध्ये राहण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपण मशीन बंद करू तेव्हा सुई आतमध्येच राहावी यासाठी आहे. आणि इथे त्याचं बटन आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता ही वरती झाली. आता मी ही चालू करून दाखवते तुम्हाला. चालू करून दाखवते. तर आता ही वरतीच राहिली, तुम्ही बघताय ही वरतीच राहिली. मी आता परत दाखवते इथे. ही आता मी खाली गेली. आता आपण इथे बघूया. आता ही खाली राहिली, थोडीशी खाली राहिली. आता बघा, अजिबात ती खाली गेलेली नाहीये, अजिबात खाली गेलेली नाहीये, वरच्या वरच आहे. आणि जेव्हा गळे बनवायचं असतं ना तेव्हा खूप प्रॉब्लेम येतो, खूप. आता हे पण जे आहे ना बटन, ते प्रेस केल्यावरती, हे जे बटन आहे ना ते प्रेस केल्यावरती कधीतरी चालतं, कधीतरी चालतच नाही. जेव्हा गरज असते ना तेव्हा हे चालतच नाही. अशी ही मशीन आहे, मला अजिबात आवडलेली नाही आहे.
म्हणजे मला मशीन ही ह्यासाठी घ्यायची होती की हिचा स्पीड आणि ही जी सुईची जी आपली हे आहे, म्हणजे गळे वगैरे बनवताना आपल्याला खूप, जेव्हा आपल्याला असे कटवर्कचे वगैरे गळे बनवायचे असतात तेव्हा खूप ह्या सुईचा उपयोग होतो. ती आतमध्ये थांबली गेली तर, अशी आतमध्ये थांबली गेली तर, पण ही आतमध्ये थांबलीच जात नाही. ही बघा, ही अशी वरच्यावरच थांबते, ही अशी वरच्यावरच थांबते आणि मग ते गळे व्यवस्थित बनवता येत नाहीत. मला परत हाताने थोडीशी सुई परत आतमध्ये अशी घालवावी लागते, तरच ते आतमध्ये राहते, नाही तर ही अशी वरच्यावरच राहते. फक्त नावाला फक्त असं वाटतं की ते आतमध्ये गेले, पण ते आतमध्ये गेलेली नसते. तर धागा भरण्यासाठी सुद्धा ही अशी सेटिंग आहे. ह्याच्यातून आपल्याला घ्यावं लागतं. जर आपण धागा घेतला नाही, या साईडने जर आपण असंच म्हणजे चुकून जरी असा बाहेरच राहिला तर इथनं शिलाई अजिबात चांगली येत नाही. पूर्ण ढगळी ढगळी शिलाई येते. आणि हा किती टाईट केलात, किती जोर लावून टाईट केलात तरी इथून अलगद धागा बाहेर येतो. अलगद किती जोर लावा, किती त्याला टाईट करा, अलगद बाहेर येतो धागा. बघा, तुम्हाला दिसत असेल, ह्याच्यावरती काहीच नाही आहे. ह्याच्यामुळे इथे धागा अडकवावाच लागतो. आता जेव्हा आपल्याला बॉबिन भरायची असते तेव्हा सुद्धा बॉबिन भरण्यासाठी हे चांगलं आहे. चांगल्या प्रकारे बॉबिन वगैरे भरली जाते. हा एक खूप चांगला पार्ट आहे. ऑइलिंग वगैरे पण चांगलं होतं आहे. म्हणजे चांगले फीचर्ससुद्धा आहेत. पण मेन जे फीचर्स आहेत, मला ह्या मशीनमधलं जे आवडलेलं नाही आहे ते सगळ्यात पहिलं म्हणजे सुईची सेटिंग. इथे आपण आतमध्ये केलेली असली तरी ती आतमध्ये थांबतच नाही. कधीतरी थांबते, कधीतरी नाही थांबत. हे बघा, आता आतमध्ये सेटिंग आहे, मी तुम्हाला दाखवते. ही बघा, वरती आहे सुई, पूर्ण वरती आहे. आणि ही सेटिंग बघा आतमध्ये आहे. बरं झालं चालवता हा प्रकार पण दिसला, नाही तर तुम्ही लोक बोलला असतात की तू खोटं बोलतेस. हे बघा, लाईव्ह करून दाखवलेलं आहे तुम्हाला. इथे ते सुईची सेटिंग आतमध्ये आहे, तरीसुद्धा ही सुई वरती आहे. मग ती मला अशी हे फिरवावं लागतं. हे उलट्या साईडला असं फिरवलं की मग ती आतमध्ये जाते. ही अशी मशीन आहे.